सगळे आलेले त्यांच्यासाठी आपली एक साथीची आहे सुरुवात महाराष्ट्रातली पहिली संबळ मालिका ते निर्धारात्मक ते गाण्याचे घेईल आपण सकाळी त्याच्या बाजू मानायचे नियोजित वक्ते सर्व आलेले आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सभागृहात यावं आणि स्थानामध्ये व्हावं. पुढे बसण्यासाठी सतरंज्या ठेवलेल्या आहेत. जर मागे बसायला जागा नसेल तर कृपा करून शांतपणे पुढे येऊन बसू शकता आपण, कारण की 1.5-2 तास शांतपणे आपल्याला विचार मंथन करायचं आहे. मी या डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोळकर विचार निर्धार सभेचं प्रास्ताविक करण्याकरता ठाण्यातील विविध समतावादी पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने या प्रक्रियेचे संयोजक आणि 5व्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे निमंत्रक ॲडव्होकेट कोचेवाड यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी निर्धार सभा आयोजित केली आहे. या निर्धार सभेसाठी उपस्थित सन्माननीय पुष्पा भावेताई और विचारवंत, सन्माननीय निखिल वागळेजी, संपादक अजय लोकमत, या ठाण्यातील अत्यंत प्रतिदेश असे मानसोपचार तज्ञ आनंद नाडकर्णीजी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या वरिष्ठ भगिनी सन्माननीय वंदनाताई शिंदे, आपण सर्व उपस्थित परिवर्तनवादी चळवळीमध्ये बांधिलकी मानणारे बंधू आणि भगिनी, आजच्या या निर्धार सभेचं आयोजन आणि ही निर्धार सभा अशा पद्धतीनं आपल्याला घ्यावी लागेल ते स्वप्नातही आपल्याला कधी वाटलेलं नव्हतं. या भारतीय संविधानाने, या लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आपली मतं व्यक्त करण्याचं, आपले विचार व्यक्त करण्याचं, शासनाकडे आपल्या मागण्या सदस्य मागण्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्याचा आपण वापर करत असताना एका अत्यंत शांततामय अनुसर पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनासारखी चळवळ या महाराष्ट्रामध्ये राबवत असलेले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जो काय खुनाचा अत्यंत निर्गुण प्रकार घडला तो निंदनीयच आहे. परंतु त्याचा शोक आणि दुःख आता उगाच आपण न बसता काही निर्धार करायची गरज आहे. गेल्या 30-35 वर्षापूर्वी सगळ्या संघटनांमध्ये जी एकजूट होती, आग्या मोहाळासारखं आपत्तीग्रस्त काळामध्ये एकत्र येण्याची जी काही भावना होती ती दुर्दैवाने आजकाल थोडीशी थांबली गेलेली आहे. त्याचा परिणाम असा होतो की प्रतिगामी शक्तीची ताकद वाढलेली दिसते, त्यांचं मनोबल वाढत चाललंय आणि आपल्या विस्कळीतपणाचा हा एक परिपाक म्हणून आपण त्याचा बोध कुठेतरी घेतला पाहिजे. आणि या निर्धार सभेच्या माध्यमातून आपण सर्व लोकशाही मानणारे लोक, संविधान मानणारे लोक, समविचारी लोक, परिवर्तनवादी चळवळीची बांधिलकी मानणारे लोक यापुढे एकसंघरित्या होऊन एकत्रित होऊन आपल्याला कार्यरत राहायचं अशा प्रकारचा एक निर्णय आपल्याला करायचा आहे. एक नरेंद्र दाभोळकर त्यांनी अत्यंत ठारपणे आपल्यातून संपवला असला तरी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये नरेंद्र दाभोळकर आता अवतरले पाहिजे, आले पाहिजेत, आपण ते झालं पाहिजे. मी नरेंद्र दाभोळकर या भावनेतून आपल्याला कामाला लागलं पाहिजे ही जाणीव, ही भावना आपल्यामध्ये निर्माण करून काहीतरी काम करावं या उद्देशाने या निर्धाराचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून आज
या देशामध्ये कशा शक्ती वाढतायत, त्यांना पाठबळ कोण येत आहे याचा आपल्याला सगळ्याला अंदाज आहे. आपण या निर्धार सभेच्या माध्यमातून हेही म्हणतोय, 4 गुन्हेगार पकडायचे जे गुन्हे आहेत त्याच्यावर दोषारोप पत्र दाखल करायचे ते सुट्टी का शिक्षा होऊन तो वेगळा भाग आहे. पण या घटनेच्या पाठीमागचे मुख्य सूत्रधार आहे, जो ब्रेन आहे, जी मनी बँक आहे, त्याचा शोध लागण्याची आणि त्याचं पूर्ण मुळं खणून काढण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण त्याचाही पाठपुरावा करणार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये अजूनही कार्यकर्ते व्यक्त करतायत, परंतु आम्ही जेव्हा बसलो धरण्याच्या वेळेला त्यावेळेला ही पण एक भावना व्यक्त झाली की आता शोक करण्याची वेळ नाहीये, तर निर्धार करण्याची वेळ आहे. आणि महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचा तोच पडसाद तुमच्या कानी आला असेल की कुठेही शोक सभा फार झाल्या नाही, तर लोक आता आम्ही दाभोळकर असा निर्धार करून निर्धाराला लागले. म्हणून आजच्या सभेमध्ये देखील आम्हाला हीच अपेक्षा आहे. पुष्पाताई, आनंद नाडकर्णी आणि निखिल यांनी या दृष्टीने काय करता येईल याची मांडणी करावी आणि कोचेवाड म्हणाले त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपण त्याचा कसोशीने पाठपुरावा करावा. मी सुरुवातीला आमंत्रित करतो माननीय पुष्पाताई भावे यांना. पुष्पाताई. सन्माननीय विचार मंच, बहिणींनो आणि भावांनो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाल्यानंतर आपल्या विरोधकांची एक अपेक्षा अशी होती की आपण खूप विचलित व्हावं आणि म्हणून ती अपेक्षा जी आहे ती आपण पुरी करायची नाही. आपण विचलित झालो आहोत का, त्याला होय असं उत्तर आहे. पण त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि ते बाहेर पडताना हाती हात असणं हे महत्वाचं. डॉक्टर दाभोळकरांचं जे कार्य आहे त्या कार्याचा जर विचार केला तर आपल्याला हा खुनाचा कट ज्या कुणी रचला त्यांनी का रचला असेल याचं एक कारण चटकन जाणून. दाभोळकरांचा कोणत्याही प्रश्नाविषयी जो युक्तिवाद असेल तो इतका बांधीव असेल, त्याची तर्क पद्धती इतकी चोख असेल की त्यांच्याशी चर्चेला बसल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं लोकांना कठीण व्हायचं. अनेक अशा प्रकारचे जे वादसंवाद सभांमध्ये झाले, दूरदर्शनवर झाले, त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की समोरचा माणूस गडबडायचा. कारण दाभोळकरांचा जो शांत स्वभाव, त्यांचं तार्किकता होती, विवेक होता, त्याला उत्तर देणं कठीण होतं. आता हे होत असताना गेल्या काही वर्षात आपल्या लक्षात आलं असेल की जे जे प्रकल्प, ज्या ज्या मोहिमा त्यांनी हातात घेतल्या त्याला उपप्रकल्प निर्माण करण्याची त्यांची जी शक्ती होती आणि कल्पना शक्ती होती, त्यामुळे लोकांच्या लक्षात न येता त्यांना मिळणारा प्रतिसाद वाढत चालला होता. अंधश्रद्धा निर्मूलन ही चळवळ अशी होती की प्रत्येक सभेला त्यात नवीन आणि तरुण तरुणींचे चेहरे दिसत, गावोगाव नवीन कार्यकर्ते दिसत, असं अलीकडे बऱ्याच चळवळींमध्ये होत नाही ते दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये होत. आता याला जरी आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तिचं कार्य असं म्हणत असलो तर थोडा विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की ती केवळ अंधश्रद्धेपुरती मर्यादित नव्हती. अनेक लोकांच्या नीटच लक्षात येईल. दाभोळकर आधाराला घेत ते नेहमी या देशाची राज्यघटना, ते असं म्हणत की विज्ञान, वैज्ञानिक जाणीवांचा प्रसार करणे हे मला घटनेने सांगितलेलं काम आहे आणि ते मी करतोय. मग विवेक वाहिनीचा प्रकल्प घेऊन ते कुलगुरूंकडे गेले की सांगत की आम्ही घटनेने सांगितलेलं काम करतोय. मग कुलगुरू म्हणत की विवेक वाहिनी महाविद्यालयांमध्ये चालू ठेवायला परवानगी आहे. एका प्रकारे मला असं वाटतं की फुले ज्या प्रकारचा सामाजिक गतिकीचा, डायनॅमिझमचा विचार करत असत, तसा दाभोळकरांच्या या कार्यामागे होता
की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू केल्यानंतरच ते म्हणाले की नाही, आपल्याला स्त्रियांची अंधश्रद्धा निर्मूलन परिषद घ्यायची, कारण स्त्री ही बळी पण आहे आणि ती प्रचारकही होते अंधश्रद्धेची, म्हणून स्त्रियांची परिषद घ्यायची. म्हणून काल परवा मी कुठेतरी बोलताना म्हणाले, आणि ते फार मनापासून मी म्हणते की अनेक स्त्रीवादींच्या हे लक्षात आले की नाही माहिती नाही, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम दाभोळकर ज्या पद्धतीने चालवत असत, त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारचे प्रकल्प छोटे छोटे हातात घेत असत, ते स्त्रीमुक्तीचं काम होतं, किंबहुना ते मानवमुक्तीचं काम. माणसाला खांद्यावरचा अवयव आहे हे त्याला जाणून द्यावं लागतं की बाबारे तुला विचार करता येतो, आणि आजच्या लोकशाहीचा सगळा ओघ जो आहे तो झुंडशाहीकडे जाणार आहे. त्यामुळे आपण विचार न करणं हे राज्यकर्त्याचं सोयीचं आहे, कारण राज्यकर्ते विधानसभेतून उठून सत्यसाई बाबाकडे आणखी कोणाकोणाकडे जात असतात, आणि त्यांना आत एक भय वाटत असतं. त्या भयावर मात म्हणून ते अंगठ्या बाबा इत्यादी इत्यादी करत असतात. त्यामुळे एका बाजूला व्यसनमुक्ती किंवा सुरुवातीलाच परिवर्तन संस्थेतर्फे साधण्यात त्यांनी व्यसनमुक्तीचं काम सुरू केलं, आणि या दोन्हीची जोड सतत बोलताना ते घालत असत. कारण एक साधं वैद्यकीय सत्य आहे की तरुणांना असं वाटतं की दारू प्यायल्यानंतर उत्तेजना येते, मजा वाटते, पण दारू ही डिप्रेसंट आहे, आणि तुम्हाला विमनस्क वाटणं, तुमचे विचार झोपी जाणं हे तिचं कार्य आहे. त्यामुळे विवेकाचं जागरण करताना व्यसनमुक्तीचं काम करणं यामध्ये एक तर्क होतो. त्यांचे एका कामाचं दुसऱ्या कामाशी असणारं नातं फार पक्क. हे काम करत असताना माझी पहिली प्रतिक्रिया ही बातमी ऐकल्यानंतर होती की अरे दाभोळकरांवर या प्रकारचा हल्ला, कारण अनेकदा आम्ही त्यांच्या बरोबर असणाऱ्यांनी हे पाहिलेलं आहे की त्यांच्यावर हल्ला करायला तरुण मुले येत, कोणीतरी चिकावून पाठवले, हातात काढून घेऊन येत, मारायला येत. दाभोळकरांचं प्रत्युत्तर नेहमीच्या शांत भाषेत, बसा आपण बोलू, आणि प्रत्येकाशी ते बसा आपण बोलू याच भाषेमध्ये बोलत असत. कधीही त्यांचा आवाज आक्रमक झाला नाही, कधी त्या आवाजाची टिपही चढली नाही. याचं कारण जर खोलवर जाणार आहे की दाभोळकर साहेबजी परिवारातून आले होते, आणि या परिवारामध्ये विषमता आणि वैर या दोघांच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं याची जाणीव. वैर भाव बाळगायचा नाही असं ज्या माणसाने आयुष्यभर मनात बाळगलं. कधी कधी आमच्यासारखे सहकारी सुद्धा दाभोळकरांना म्हणत असत की नको मंत्रालयात चर्चेला कशासाठी जायचं, पण त्यांची शांतता कधी करायची नाही. समोरचा माणूस जे अतार्किक बोलत असेल त्याला परत परत समजावून सांगत, त्यांची थांबायची तयारी असायची. दुसरे आज नाही उद्या पटेल. आता तुम्ही जे गाणं ऐकलं ते त्यांची लाडकी कविता होती. प्रत्येक परीक्षेच्या शेवटी ते म्हणत असत, हे असे आहे परंतु हे असे असणार आहे. परिवर्तनावर या प्रकारचा एक ठाम विश्वास, आणि ते परिवर्तन दोन्ही अंगाने, ते गांधीजींच्या मार्गाने, गांधीजी त्यांनी आग्रहाने सांगत असत की आपल्याला परिवर्तन व्यक्तीमध्येही करायचं आणि व्यवस्थेमध्येही. आणि हे दोन्ही त्यांच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या माणसांना टाचत होते. साधं उदाहरण तुम्हाला ठाणेकरांना आठवतच असेल की त्यांनी गणपती दान करा ही ज्यावेळेला मोहीम सुरू केली तेव्हा लोक म्हणाले की काही खरं नाही, दाभोळकरांना वेळ लागले, फार तर 4-5 गणपती येतील. आणलेल्या ट्रक्स पुरल्या नाही, इतके गणपती कोल्हापूर सारख्या ठिकाणी त्यांना मिळाले. मग विरोधक काय करत असत ते मला खरं तुम्हाला सांगायचंय की लोकांनी उत्स्फूर्तपणे गणपती दान केले. का केले तर दाभोळकरांनी नेमकेपणाने त्यांना हे काम मी करतो आहे हे कारण समजावून सांगितलं, ते लोकांना पटलं. अनेक प्रश्न लोकांनी उभे केले. ते म्हणाले एरवीची प्रदूषण होत नाहीत का, मग मूर्तीचं प्रदूषण. तेव्हा दाभोळकर म्हणाले 2 गोष्टी लक्षात घ्या.
रंग टिकवण्यासाठी केसरीन वापरलं जातं आणि हे सगळे रंग मिळून त्यावेळेला पाण्यात जातात तेव्हा पाणी शुद्ध करणारे जीवाणू नाहीसे होतात. आपण कायमच्या प्रदूषणाला आमंत्रण देतो म्हणून आपण दुसऱ्या कुठल्या तरी लोक ते पाणी वापरत नाही अशा पाण्याच्या साठ्याच्या ठिकाणी या मूर्ती नेऊन तेव्हा विरोधकांनी काय पसरवलं, त्यांची कुसबुस फार जबरदस्त असते. त्या कुसबुसीमध्ये असं पसरवलं की दाभोळकर गणपती न्यायला कचऱ्याच्या गाड्या वापरते. ते हिंदू धर्माचा आणि मूर्तीचा अपमान करतायत. कारण इकडच्या तर्काला उत्तर द्यायला त्याच्याकडे काहीच नव्हतं, त्यामुळे तर्काला उत्तर देता येत नाही तर कुसबुस करायची. हीच कुसबुस त्यांनी अंधश्रद्धा विरोधी कायद्याचं त्यावेळेला मोहीम सुरू झाली आणि काल सुद्धा विधान अशी होत आहेत की आता इतर धर्मांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करा. हा कुठल्या धर्मासाठी आहे? आपण 11 कलम जी काही राहिली उरलेली आहे ती वाचून पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल की अमुक धर्म असं म्हटलेलंच नाही. त्या सगळ्या कर्मांचा रोग कुठे आहे तर नागरिकांवर जे अन्याय होतात त्या अन्यायाला रोखण्यासाठी हे विधेयक. धर्माचा संदर्भच नाहीये त्या ठिकाणी. सर्पदंशाच्या निमित्ताने होणारे अनाचार आहेत, स्त्रियांवर होणारे अनाचार आहेत, दाखील प्रथा असे अनेक त्या गोष्टी आहेत की त्या खरं म्हणजे माणसाच्या स्वायत्त आणि स्वतंत्र जगण्याच्या विरोधी आहेत. त्याच्या विरोधी ही कर्म आहे, ही मानवतावादी कर्म आहे, ही स्त्रीवादी कर्म आहे. आणि असं असताना गळा काढून आजही भाजपचे लोक असं म्हणतात की यात जर हिंदू धर्माला विरोधी काही असेल तर आम्ही अजूनही विरोध करणार. मला एक त्यांना वाह्यात प्रश्न विचारावा असं वाटतो, पण तो वाह्यात आहे त्यापेक्षा खरा आहे की म्हणजे तुम्ही ही अघोरी वर्तन म्हणजे हिंदू धर्म मानता की काय? कारण कायदा अघोरी वर्तनाच्या विरुद्ध. हे प्रश्न त्यांना तुम्हाला आणि मला आता कोपऱ्या कोपऱ्यावर विचारायचे आहे. ती 11 कलम जी आहेत ती लोकांना ज्यांनी वाचली नाही त्यांना समजावून सांगायची आहे. परवा निखिल वागेंनी IBA करून लोकांना एक एक कलम ऐकवलं आणि कुठे त्याच्या धर्मविरोधी काय आहे सांगा असं म्हटलं, पण हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे सत्यनारायण करता येणार नाही, तुम्हाला वारीला जाता येणार नाही असं वारकऱ्यांना सांगितलं. प्रत्येकाच्या मनात या प्रकारचे संशय निर्माण केले आणि हे जे असत्य वर्तन आहे या असत्य वर्तनानेही ही चळवळ थांबत नाही, ती पुढेच चालली आहे. असं म्हटल्यानंतर असत्याचं जे टोक असतं शस्त्र हाती घेणं, ते शस्त्र त्यांनी हाती घेतलं. दाभोळकरांसारख्या या व्यक्तीच्या अंगात मला असं वाटतं की काम करत असताना 4 माणसांपेक्षा अधिक माणसांचं काम तर करतच असत, पण त्यांच्या विचारात आणि कार्यात त्यांच्या देहबोलीमध्ये चैतन्य इतकं भरलेलं होतं की त्यांचं खून ही कल्पना खरंच अजूनही खरी पटत नाही. कारण याच चैतन्याने त्यांनी आणखी कितीतरी कामं केली असती. आत्ताच जात पंचायतीच्या विरुद्धच्या युद्धाला सुरुवात झाली आणि कुठलंही ते काम इथे असणाऱ्या अनेकांना माहिती असेल त्या कामाची सुरुवात करताना एका बाजूला संशोधन करायचं, दुसऱ्या बाजूला त्याचे आघात ज्या माणसांवर झालेले ती माणसं गोळा करायची, मग कोण कार्यकर्ते याला मिळू शकतील असे कार्यकर्ते गोळा करायची की बारकाईने तयारी प्रत्येक मोहिमेची ती करत असत. आणि यामध्ये त्यांनी अनेकदा हे पटवून दिलेलं होतं. काल परवाच कोणीतरी ज्योतिषाचा विषय काढला. खरं सांगायचं तर मागे कोहुरांनी दिलेलं आव्हान आणि आता दाभोळकरांनी दिलेलं आव्हान एकाही ज्योतिष तज्ञांनी स्वीकारलेलं नाही. यामध्ये लोकांनी काय ते समजायला, म्हणून दाभोळकरांची एक सूचना होती, वर्तमानपत्र ती मान्य करणं शक्य नव्हतं की ठीक आहे तुम्हाला हा भविष्याचा जो आहे सदर आहे ते बंद करता येत नसेल तर हा हे मनोरंजनासाठी आहे असं तरी वर लिहा. पण हे आजच्या पत्रकारितेच्या जगात शक्य नव्हतं, पण ते त्यांनी दाखवून दिलं की काय आहे हे लोकांनी समजून घ्यावं. या सगळ्यामध्ये विवेकाची आगरकरी परंपरा जी आहे. परवाच मला एक विरोधाभास चटकन जाणवला की आगरकरांच्या नावाने पुरस्कार
दाभोळकर आणि त्यांचे कार्यकर्ते देत असत, त्यामुळे कधीच तो दाभोळकरांना मिळाला नाही. पण खरं म्हणजे पहिला पुरस्कार इथे आगरकर पुरस्कार हा दाभोळकरांना मिळायला हवा होता. आगरकरांचं ते म्हणणं होतं की एखादा नवा विचार एकदा तुम्ही मनातल्या मनात स्वतःशी बोलायला लागलात की तो तुम्हाला उच्चार करण्याचं धैर्य येतं आणि उच्चार करण्याचं धैर्य आलं की तो आचरणात आणण्याचं धैर्य येतं. या क्रमाने प्रत्येक वाक्या मोहिमेमध्ये दाभोळकर काम करत असत. दाभोळकरांवर असा एक कधी आरोप कधी कौतुकाच्या सुरात म्हटलं जात असेल की दाभोळकर फार उच्च पदस्थांना कलावंतांना आपल्या परिषदांमध्ये सहभागी करतात. त्यामागे एक विचार होता आणि एक छोटस दाभोळकरी राजकारण देखील होतं की आपल्याकडे बऱ्याच वेळेला उच्च पदस्थ वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे कला प्रांतातले असते, ते शिक्षणातले असतील, विज्ञानातले असतील, ते आपल्या क्षेत्राच्या बाहेर येऊन भूमिका घेत नाही. आपण कशाला बांधील आहोत ते उच्चार करून सांगत नाही. दाभोळकर प्रेमाने त्यांना परिषदेला बोलवायचे, परिषदेचं महत्व पटवून द्यायचे आणि मग डॉक्टर नार्वेकर असतील, वसंत गोवारीकर असतील, एखादं अतुल कुलकर्णी असेल, सोनाली कुलकर्णी असेल, ते येऊन आपली बांधील घेणगी हळूहळू या चळवळीशी बांधले जायचे असं ते राजकारण. आणि सामान्य माणसालाही असं वाटायचं की अरे हा शास्त्रज्ञ असं म्हणतोय, हा वैज्ञानिक असं म्हणतोय, हा कलावंत असं म्हणतोय. अशी कितीतरी माणसं दाभोळकरांनी नित्य जोडली या चळवळीची. त्यामुळे ही सतत वाढणारी चळवळ होती, त्याचाच त्रास काही जणांना सतत होत होता. त्यामुळे आपल्या लक्षात असं येतं की दाभोळकरांवर हल्ले करणं, आता असं म्हटलं जातं कशा दोन्ही बाजू असतात पहा, की इथेही असते काही आमची अतिशय विद्रोही तरुण मुलं आहेत, त्यांना दाभोळकर फारसे क्रांतिकारक वाटत नसतं. ते म्हणत की फार समन्वयवादी आहे. दाभोळकरांमध्ये एक छान विचारी आणि लांब पाहणारी अशी दृष्टी. उदाहरणार्थ डॉक्टर लागू असं म्हणत की देवाला रिटायर करा, देव ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. दाभोळकर म्हणत आमच्या चळवळीची ही भूमिका नाही, आम्ही अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषणाविरुद्ध बोलतो, ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी दाभोळकर डॉक्टर लागूंना बरोबर घेऊन जात, त्यांची मुलाखत घेत, त्यांच्याशी संवाद होत, त्यांचं व्याख्यान होत असे, तो विचार तर बरोबर घेऊन चालत होते. म्हणत होते सध्या चळवळ असं म्हणते की आम्ही याच्याविषयी बोलतोय, तो विचार तर येत होता ना तुमच्या. अतिशय हुशारीने दाभोळकर आपल्याला लांब कुठे जायचंय आणि आत्ताच पायाखाली जळणारं काय आहे, त्याच्यावर काय उपाय करायचे, मग त्याच्यासाठी तिथे वंदनाताई आहे, त्यामुळे तुम्हाला ठाण्यात परिचय असेल त्याचा, की मग ते त्याला भांडाफोड म्हणत बुवाची प्रात्यक्षिक करत ती सगळी आमची मुलं करून दाखवत. या अतिशय जमिनीवरच्या पातळीवरही ते प्रचार करत. म्हणजे सुरुवातीला तर असं झालं होतं की वडाळ्याच्या विठोबाच्या तिथे आमच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मुलांनी प्रात्यक्षिक केली, तर लोक जाऊन आपली मनोवृत्ती कशी असते ती लोक जाऊन त्यांच्या पाया पडायला लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या पाया पडू नका, आम्ही मला हे दाखवतोय की हे असं करता येईल. म्हणजे आगीवरून चालणार यासारखा जो भीषण प्रकार वाटतो ते सुद्धा हे कार्यकर्ते करत असत आणि लोकांना सांगत असत की हे करून दाखवून सोपं आहे, तुम्ही विचार करा, तुम्ही विवेकाने विचार करा. आणि यामध्ये अतिशय म्हणजे सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गाभ्याशी असलेली जी जाणीव होती ती स्त्रियांवर होणारा अन्याय. उषा देशमुख मला वाटतं नाव दिसत नसेल तर, नावाच्या एका बाईला 6 महिन्याच्या गरोदर बाईला बुवाच्या सांगण्यावरून नदीच्या पाण्यात उभं केलं आणि पोलिसांना सांगायला कार्यकर्ते गेले की अहो हे थांबवा, ती बाई 6 महिन्याची गरोदर आहे, कशाला पाण्यात उभं केलं, तिला मुलगा होणार होता पाण्यात उभं राहून. पोलिसांनी काय उत्तर दिलं? पोलीस म्हणाले की आम्ही देवा धर्माच्या कामामध्ये आहे म्हणून कायदा हवा.
पोलीस अनेक वेळेला या पद्धतीने वागतात. काल परवा आवाजाच्या प्रदूषणाच्या आम्ही मध्ये येत नाही असं म्हणून कार्यकर्त्याला मारहाण झाली. आम्ही त्यावेळेला शनी शिंगणापूरच्या सत्याग्रहाला बसायला चाललो होतो. त्यावेळी तिथे 3 पोलीस स्त्रिया आल्या आणि म्हणाल्या की नका हो बाई असं करू, काहीतरी तुमचं वाईट होईल. पोलिसांच्याही मनात या प्रकारचे सगळे जे ग्रह ते इथलेच आहेत ना, सगळे जे ग्रह पूर्वग्रह आहेत. पण दाभोळकरांनी प्रारंभच तिथे केला होता. देवदासी जटा निर्मूलनाने डॉक्टर बाबा आढाव, अनिल अवचट आणि डॉक्टर दाभोळकर यांनी निपाणीला जाहीरपणे देवदासीची जटा कापली होती. कारण लोक असं सांगत होते की देवदासीच्या जटेला जो स्पर्श करेल तो तिथल्या तिथे जळून तरी जाईल किंवा त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. डॉक्टर म्हणाले की मी करतो, तुमच्या सगळ्यांसमोर करतो. आणि ती देवदासी आजही आमच्या ओळखीची आहे. ती असं म्हणते की मी आयुष्यात शांत झोपले नाही, ते डॉक्टरनी माझी जट कापली, त्यानंतर मी 24 तास सलग शांत झोपले. त्याने लोकांना दाखवून दिलं की जाहीरपणे केलं की मी काही होत नाहीये. त्यामुळे हे मुळामध्ये अपसमजावर आधारलेले आणि लोकांच्या भयावर आधारले. म्हणून आपण ज्या काही कार्यक्रमांचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की निर्भय बनो हा गांधीजींचा जो संदेश आहे तो फार महत्वाचा आहे. महानगरमधून निखिल वागळे यांनी मागेही निर्भय आंदोलन चाललं होतं आणि त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. ही निर्भयता की आता कोणीतरी माझ्यावर, मला अनेक लोकांनी विचारलं की दाभोळकरांनी संरक्षण घ्यावं असं तुम्ही लोकांनी का नाही सुचवलं. म्हटलं दाभोळकरांनी घेतलं नसतं आणि ते बरोबर आहे. कारण असं आहे की देशांचे पंतप्रधान सुद्धा अशा प्रकारच्या शस्त्राच्या प्रयोगाला बळी पडतात. संरक्षण म्हणजे काय, एक बंदूकधारी बरोबर घेणं, त्याने काय होतं. खरं संरक्षण तेव्हा निर्माण होईल ज्यावेळेला समाज स्वस्थ असेल, वातावरण स्वस्थ असेल आणि दाभोळकर त्यासाठी प्रयत्न करतात. कारण लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना अंधश्रद्धेला बळी पडणं हे आपल्याकडे सतत चालू असतं. एकदा मला एक अतिशय, मी नाव देऊ सांगत नाही, पण वाङ्मयामध्ये प्रसिद्ध असलेल्या बाई आगगाडीच्या प्रवासामध्ये भेटल्या. म्हटलं आता कुठे अवेळी कोल्हापूरला चालला. तर त्या म्हणाल्या नाही, मला डॉक्टरनी सांगितले की ते उपास सोड मंगळवार शुक्रवारचे प्रकृतीसाठी, तर ते मी महालक्ष्मीला सांगायला जाते. मी म्हटलं माफ करा, मला याचं फार कळत नाही, पण म्हटलं देवीला सगळं दिसतं असं तुम्ही मानता ना, मग तुमची अडचण दिसली पाहिजे, तिला सांगायला कशाला जायला पाहिजे. पण सतत माझ्या मुलांचं ती काहीतरी वाईट करेल. जे तुम्ही सतत अशा प्रकारचं काहीतरी मानलं ते आपल्या मुलाबाळांचं कुटुंबाचं वाईट करेल असा तुम्ही विचार करता, म्हणजेच भीती वाटायला लागली की तुमचा विवेकाचा आधार सुटतो. हा विवेकाचा आधार परत देण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, जे काही एक नेतृत्व असलेली अशी चळवळ नव्हती, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी चळवळ होती. आणि म्हणून या चळवळीच्या जोडीला तुमच्या लक्षात येईल की दाभोळकर अनेक पातळ्यांवर काम करत. मग ते साधना साप्ताहिक असेल, त्या साधना साप्ताहिकामध्ये मध्येच बाहेर साहित्य संमेलनाचे वाद सुरू झाल्याबरोबर त्यांनी अध्यक्ष नसलेलं साहित्य संमेलन सुरू केलं. निवडणूक नाही, अध्यक्ष नाही, साहित्य संमेलन सुरळीत झालं. पैसा फारसा लागला नाही त्याला. म्हणजे जे जे अविवेकी असं आजूबाजूला घडत होतं त्याला उत्तर ते लगेच शोधत असत. सामाजिक कृतज्ञता निधीच्या बरोबर तर मी 25 वर्ष त्यांच्या बरोबर काम करते. आणि अगदी आता शेवटची जी सभा झाली त्यामध्ये दाभोळकर फार खुश झाले होते, कारण प्रत्येक कार्यकर्त्याचा आम्ही विमा उतरवू शकतो. पहिल्या दिवशीपासून जे म्हणत होतो की मानधन पुरेसं नाही, विमा उतरवला पाहिजे. तर ज्या ज्या ठिकाणी कार्य करताय, सामान्य माणूस आहे, त्याच्यापर्यंत हे स्वस्थ असणं पोचलं पाहिजे हे त्यांच्या सतत डोक्यात होतं. आणि म्हणून ते त्या दिवशी सभा संस्थेच्या फार खुश होते की इतक्या वर्षांनी पण आपण विमा उतरवू शकतो. दाभोळकरांची माणसं जोडण्याचं कौशल्य दिलं.
काही वेळेला लोक असं म्हणत असत की दाभोळकर जरा कोरडेपणाने वागतात, कारण भावनांसाठी फार थांबायला त्यांना कधी वेळ नव्हता. पण याचा अर्थ ते कोरडे होते असं अजिबात नाही. कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय याच्याकडे व्यवस्थित त्यांचं लक्ष असेल. आणि यामध्ये खरोखर ते आतून उर्मी होती, ती उर्मी इथली विषमता नाहीशी करण्याची आणि वैरभाव नाहीसा करायचा. त्यांच्या मनात खरोखरच जे मारेकरी येत असत, जे काही कोणी वेडवाकडं, काही मासिकांमध्ये सतत त्यांच्याविषयी वेडवाकडं लिहिलं जायचं, पण कधीही चिडून तीव्र स्वरात ते कधी त्याच्याविषयी बोलल्याचं मला ऐकलं नाही. म्हणून ही जी वृत्ती आहे, आम्ही दाभोळकर अशी प्रतिक्रिया आपण देणं ही छान गोष्ट आहे, पण आम्ही सर्व दाभोळकर म्हणणं इतकं सोपं नाही. कारण खऱ्या अर्थाने, कारण काय आहे की माणसं पैशाचा, नोकरीचा त्याग करूनही चळवळीत येतात, पण तो त्याग केल्याचा बक्षीस म्हणून त्यांना नेतृत्व हवं असतं, मान हवा असतो, सत्ता हवी असते. दाभोळकरांना यातलं काहीही कधीही नको. इतका निरलस माणूस सहसा आपल्या नजरेला येत नाही की सतत काम करायचं, एकापेक्षा अधिक माणसाचं काम करायचं, पण त्यामध्ये अपेक्षा करायची ती या मानवी समाजाचा गाभा मी बदलणार आहे. आणि म्हणून कुठल्याही परिषदेच्या शेवटी ती कविता जी तुम्ही म्हटली ती म्हणत असत, त्याच्यानंतर ते आम्हाला सगळ्यांना हम होंगे कामयाब, आणि ते आखल्या विश्वासाने म्हणत असतं, आज नाही उद्या, उद्या नाही परवा हे होणार आहे. माझं वय आता असं आहे की मला गांधीवरती खूप लहानपणी पाहिल्याचा आठवतो, म्हणजे त्यावेळेला वध का हत्या हे सुद्धा कळत नव्हतं. पण एक माझ्या निश्चित लक्षात आहे की त्या दिवसापासून महाराष्ट्रात उजव्या वृत्तीच्या माणसांना प्रकाशात बाहेर चिगिरा दाखवायचं भय वाटत होतं, लाज वाटत होतं. तिथपासून आपण कुठे गेलो हे आपल्या लक्षात येईल. कदाचित दाभोळकरांच्या बाबतीत ज्या कोणी हे केलेलं आहे त्यांच्यामुळे आपण परत जर तिथे मागे जाऊ शकतो की उजव्या वृत्तीची मांडणी जी आहे ती मांडणी घटनाविरोधी आहे हे लोकांना पटेल, त्यांची दुष्ट बुद्धीही पटेल, आणि आपल्याला विवेकाच्या मार्गाने पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी आजच्या सारख्या निर्धार परिषदा आपण घेतोय आणि निर्धाराने आपण विवेकाच्या रस्त्याने पुढे जाणार आहोत. एकदा विवेकाचा मार्ग पटला की पुढचं खूप स्वच्छ आणि निर्भर होतं. हे जर आपल्याला पटलं तर ही दाभोळकरांना खरी श्रद्धांजली.